नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्ही बोलत असाल की छान आवरून कुठे चालले तर सांगते, पण त्याआधी मला आज लागलेले आहेत डबल काम. त्यात काय झालं, आज आहे शनिवार आणि बाबांचा असतो उपवास. त्यांच्यासाठी तर खिचडी बनवून दिलीच, पण मला आला आईंचा कॉल की माझी एकादश आहे, मला जेवण नको देऊस, माझ्यासाठी पण खिचडीच दे. पण करणार काय, शाबू तर संपला होता. पण हा शाबू मी 10 ते 15 मिनटात भिजवून खिचडी तयार करून त्यांचा डबा पण पॅक केला. आता ह्यांचा टिफिन पॅक झालाच आहे, पण आमचा असतो डाएट. आम्ही काय करणार, म्हणून मी डाएटसाठी केलं पनीरचं जुगाड. पनीर खरडा. पनीर खरड्यासाठी खूप कमी साहित्य लागतं, खूप कमी मसाले लागतात आणि हे जास्त खायला पण खूप टेस्टी असतं. आणि तुम्ही बोलत असाल ही डाएटसाठी करते आणि तेलातून तळून घेते, पण मी हे बाहेर काढून पूर्ण तेल घालवून टाकलेलं होतं. मग काय, काम करता करता आला माझ्या बहिणीचा फोन. तिच्यासोबत बोलून घेतलं आणि ती तर मला वेगवेगळ्या डिशेस दाखवू लागली. काय आता बोलायचं. तुम्ही बोलत असाल हिची स्किन इतकी क्लीन आणि छान कशी, खूप मेकअप करते का, तर नाही. हे आहे प्लिक्सचं SCB टॅबलेट. हे स्किनसाठी तर खूप छान आहेच, पण ह्याने वेट लॉस पण खूप झपाट्याने कमी होतो. 2 महिन्यापूर्वी माझे वजन होते 75 किलो, त्यातलं 5 किलो वेट लॉस झालेलं आहे. हे फक्त जेवणाच्या आधी 30 मिनटं घ्यायचे आहे. पाण्यात ती गोळी टाकल्यानंतर या प्रकारे बबल्स येतात आणि प्यायला पण इतकी टेस्टी छान आहे ना, की याला तुम्ही ज्यूस म्हणून सुद्धा पिऊ शकता. तर त्याच्यानंतर मी डाएटसाठी भाकरी करून घेतली पनीर खरड्यासोबत खायला. आणि साडी तर मी अशीच घातली होती. इथे मी छान कोशिंबीर, पनीर खरडा आणि भाकरी. आता ह्यांना विचारू कशी लागते. ह्यांना तर खूप आवडली. आता मी बघते. वाव, ही तर मी पहिल्यांदाच बनवली होती, पण खायला तर इतकी टेस्टी आहे ना. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.